कोबीमध्ये रवा मिक्स करून तर पहा. तुम्ही जर एकदा ही रेसिपी केली ना कोबीची, तर आठवड्यातनं 3 ते 4 वेळा नक्कीच बनवाल. एवढी अप्रतिम चवीची होते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सर्वप्रथम आपल्याला लागेल तेवढा कोबी कट करून घ्यायचा आहे. इथे मला 2 जणांसाठी हा नाश्ता बनवायचा होता, म्हणून मी अर्धा कोबी घेतलेला आहे. अर्धाला थोडासा कमी आहे. त्यानंतर आपल्याला कोबी हा पातळ उभा छान चिरून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने कोबी चिरून घ्या. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल. तर इथे मी तुम्हाला अर्धा कोबी चिरून दाखवलेला आहे. अशाच पद्धतीने बाकीचा सुद्धा कोबी चिरून घेते. आज आपण कोबीपासनं एकदम अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत. नेहमी आपण कोबीची भाजी बनवतो, तर तुम्ही एकदा या पद्धतीने कोबीची रेसिपी करून पहा. कोबी न खाणारे सुद्धा आवडीने खातील. तर इथे मी सगळा कोबी चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला सिमला मिरचीसुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे. आपण या रेसिपीमध्ये भाज्यासुद्धा वापरणार आहे, त्यामुळे आपला पौष्टिक नाश्ता तयार होणार आहे. तर इथे मी बारीक सिमला मिरची चिरून घेते. इथे मी सगळी सिमला मिरची चिरून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक छोट्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. सिमला मिरची चिरून घेतली ना त्याच पद्धतीने आपल्याला कांदासुद्धा चिरून घ्यायचा आहे. तर इथे मी सगळा कांदा चिरून घेते. तुम्ही यामध्ये किसलेलं गाजर किंवा श्रावणी घेवडा किंवा यामध्ये तुम्ही पालेभाज्यासुद्धा वापरू शकता. तुमच्याकडे जी भाजी अवेलेबल असेल ना ती भाजी तुम्ही यामध्ये वापरू शकता. कांदा चिरल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे. तर इथे मी कांदा, कोथिंबीर, सिमला मिरची, कोबीसुद्धा चिरून घेतलेला आहे. सगळ्या भाज्या चिरल्यानंतर चिरलेला कोबी आपल्याला एका पसरट आकाराच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही जाड रवा किंवा बारीक रवा यामध्ये वापरू शकता. अर्धी वाटी रवा घातला की कोबीला आपल्याला छान चोळून घ्यायचं आहे, म्हणजे कोबीला पाणी सुटतं, म्हणजे खूप जास्त पाण्याची गरज पडणार नाही. तर इथे मी 2 मिनटं कोबीमध्ये रवा चोळून घेतलेला आहे. कोबीमध्ये रवा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिरलेला कांदा, चिरलेला सिमला मिरची, चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे. भाज्यासुद्धा आपल्याला कोबीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. सगळ्या भाज्या घातल्या, व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, म्हणजे पदार्थाला रंग अगदी छान येतो. पाव चमचा यामध्ये हळद घालायची. 1 चमचा धना पावडर, 1.5 चमचा आपल्याला यामध्ये मिरची पावडर घालायची. तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी अधिक करू शकता. मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला 1 चमचा जिरा घालायचा आहे. जिरे घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा ओवा घालायचा आहे. थोडासा हातावर चोळून घातला की पदार्थाला अगदी छान चव येते. ओवा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. यामध्ये मी अख्खे जिरे वापरलेले आहे. तुम्ही जिरा पावडर वापरली तरी चालणार आहे. मीठ घातलं की परत आपल्याला व्यवस्थित हे कोबीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. तुम्हाला गव्हाचं पीठ कमी अधिक लागू शकतं. तुम्ही यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ घातलं तरी चालणार आहे, किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरी चालणार आहे. गव्हाचं पीठ घातलं, व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला खूप जास्त सैलसर करायचं नाही आहे किंवा खूप जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवले ना त्या पद्धतीने पीठ तयार करून घ्या. तुम्ही हा कोबीचा पदार्थ मुलांच्या टिफिनसाठी किंवा मुलांच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट करू शकता. किंवा स्वयंपाकाचा कधी कंटाळा आला ना संध्याकाळचा, तर अगदी झटपट ही रेसिपी तयार होते. तुम्ही पाहू शकता इथे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे. तर आपल्याला 5 मिनटासाठी साईडला ठेवायचं, म्हणजे रवा छान भिजला जाईल. 5 मिनटं झाल्यानंतर एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यावरती आपल्याला तेल घालायचं आहे. तुम्ही तेल किंवा तूप किंवा बटरसुद्धा या ठिकाणी वापरू शकता.
तेल घातलं की तयार केलेलं मिश्रण आपल्याला तव्यावरती घालायचं आहे. हलक्या हाताने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला पातळ करायचं नाही किंवा खूप जास्त जाडसुद्धा करायचं नाही. अगदी व्हिडिओमध्ये दाखवले ना त्या पद्धतीने थापून घ्या. हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि त्यानंतर आपल्याला हे थापायचं आहे, म्हणजे हाताला चिटकणार नाही. तुम्ही रुमाल ओला करून पळपटावर हे थालीपीठ तयार केलं तरी चालणार आहे. तव्यावरती प्रेस केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं. 2 ते 3 मिनटं एक साईड आपल्याला भाजून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटानंतर झाकण काढून पाहूया. वरची बाजू कोरडी झालेली आहे. परत आपल्याला तेल लावायचं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान खरपूस आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पराठा किंवा ह्याला धपाटेसुद्धा म्हणू शकता. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दोन्ही साईडने सुद्धा मी छान भाजून घेतलेलं आहे. तर एका साईडला काढून घेते आणि अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरंसुद्धा करून दाखवते. आहे की नाही अगदी वेगळी रेसिपी. कोबी न खाणारे सुद्धा आवडीने खातील. तुम्ही एकदा केली ना तर आठवड्यातनं 3 ते 4 वेळा नक्कीच बनवाल. एवढी अप्रतिम चवीची रेसिपी तयार होते. एकदा नक्कीच करून पहा. दुसरंसुद्धा थालीपीठ तयार केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून एक साईड भाजून घ्यायची आहे. एक साईड भाजल्यानंतर परत आपल्याला तेल घालायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता दिसायला सुद्धा किती छान दिसतं ते. यामध्ये आपण खूप जास्त पिठांचा वापर केलेला नाही. अगदी अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी गव्हाचं पीठ यामध्ये आपण वापरलेलं आहे. दुसरासुद्धा पराठा आपला दोन्ही साईडनी छान भाजलेला आहे. मस्त आपले कोबीचे पराठे तयार झालेले आहे. तुम्ही टोमॅटो केचप संग किंवा मेयोनीज संग सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. बाय.